शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 6. गुरु शिष्य संवाद. यावेळी मात्र जिवबा विश्वासाला पात्र झाल्याची देवाला खात्री पटली. तो त्याच रात्री जिवबाच्या स्वप्नात गेला आणि सदा आनंदात राहणे हा मनुष्य धर्म. पण या गोष्टीला अडथळा आणते पूर्वीचे कृतकर्म. म्हणून त्वरेने जाणून घे सद्गुरूचे वर्म. येथून तू थेट हरिद्वारला जा. तेथे तुला एका सिद्ध पुरुषाचे अचानक दर्शन होईल. त्यांनी सुचविलेल्या मार्गाने जाशील तर कृतकृत्य होशील, असे सांगितले. हे वाक्य कानी पडताच जिवबा जागा झाला. एखाद्या मरणोन्मुख माणसाच्या तोंडात अमृत पडावे त्याप्रमाणे यावेळी जिवबाला झाले. लगेच तो उठला आणि रोजच्या प्रमाणे स्नानादी नित्यकर्मे आटोपून त्याने हरिद्वारचा रस्ता धरला. आपल्याला गुरु कधी भेटतील आणि आपल्या मनाचे समाधान केव्हा होईल या विचारात मग्न होऊन तो वाट चालू लागला. मनुष्याला जीवनात कित्येक वेळा संतांची गाठ पडते, पण मुमुक्षुत्वाच्या अभावी त्याला त्याचे महत्त्व वाटत नाही. त्याप्रमाणे कित्येकांना मोक्षाची तळमळ लागलेली असली तरी त्यांना संतांची भेट होणे दुर्लभ होते. तात्पर्य, जेवणाऱ्याला सडकून भूक लागली पाहिजे आणि वाढणारा पण सढळ हाताचा पाहिजे, तरच जेवणारा तृप्त होतो. त्याप्रमाणे तळमळ पण खरी पाहिजे आणि संतांची गाठही पडली पाहिजे, तरच मुमुक्षू समाधान पावतो. हरिद्वारला पोहोचल्यावर तेथील ब्रह्मकुंडात स्नान करून जिवबा देवदर्शनार्थ गेला. पण गुरुदर्शनाच्या तीव्र तळमळीमुळे देवापुढे क्षणभर देखील तो स्वस्थ बसू शकला नाही. तो देवळातून बाहेर निघाला. इतक्यात एका ठिकाणी एक तेजस्वी व्यक्ती उच्चासनावर विराजमान झालेली असून तिच्या दोन्ही बाजूला भक्त मंडळी बसलेली असे दृश्य त्याच्या दृष्टीस पडले. ती व्यक्ती म्हणजे स्वामी सिद्धानंद होत. सिद्धानंदांना पाहताच त्रिविध तापाने पोळलेले जिवबाचे हृदय एकदम शांत झाले. औषधाची माहिती केवळ जाहिरातीत वाचून ते घेतल्याने जर रोग बरे होतील तर वैद्यांची जरुरी ती काय? तद्वत बावा बैराग्याच्या सांगण्याप्रमाणे वागल्याने जर मनाची तळमळ शांत होईल तर संत संगतीत जाण्याचे कारण कोठे उरले? पण रोगनिवारणार्थ वैद्याजवळ व मनाच्या समाधानासाठी संतांकडेच गेले पाहिजे. जिवबाला आत्तापर्यंत कधीच आला नव्हता अशा महत्तानंदाचा यावेळी अनुभव आला. त्या आनंदाच्या भरात जिवबा स्वामींच्या पुढे सारखे नमस्कार घालू लागला. त्याची ती वृत्ती पाहून स्वामींचे हृदय द्रवले. त्यांनी जिवबाच्या हाताला धरून त्यास उठविले आणि आपल्याजवळ बसून घेऊन, तुझे नाव काय बाळ? तू कोठून आलास? इतका घाबराघुबरा होण्याचे कारण काय? इत्यादी सर्व प्रकारे त्याची विचारपूस केली. जिवबा म्हणाला, महाराज, माझे नाव जिवबा. मी अज्ञपुरीचा राहणारा. एखादा माणूस घोर अरण्यातून जात असता एखाद्या व्याघ्राने त्याच्यावर झडप घालावी, त्याप्रमाणे ऐन तारुण्यात मी मजेत असता घोर संसाराने मला पकडीत धरून बेचैन करून सोडले आहे. या संकटातून सुटण्याबद्दल अनेक देश फिरून अनेकांजवळ मी उपाय विचारले, परंतु
कोणीच माझी सुटका करू शकले नाहीत. म्हणून त्या भीतीने ग्रस्त होऊन आपल्या चरणी मी अनन्य शरण आलो आहे. एकदा आपण या दिनावर कृपा करून आपल्या पायापाशी मला कायमचा थारा द्यावा. स्वामी म्हणाले, जीवबा, एखाद्या इस्माने उडी मारून झाडाच्या फांदीला घट्ट धरावे आणि कोणीतरी मला सोडवा रे सोडवा म्हणून आरडाओरड करावी, किंवा आपल्या हातांनीच आपले डोळे घट्ट झाकून घ्यावे आणि कोणीतरी मला दिवा दाखवा हो असे म्हणून काकुळतीला यावे, त्याप्रमाणे मनुष्य आपण होऊन संसाराला मिठी मारतो आणि संसार माझ्या मागे लागला आहे, काय करू असे म्हणून विव्हळतो. संसारापासून सुख मिळेल या आशेने मनुष्य त्याच्या पाठीमागे लागतो. संसार म्हणजे दिसणारा पसारा. हा क्षणाक्षणाला बदलत असल्याने त्याच्या पाठीमागे लागणाऱ्याला केव्हाही दुःखच भोगावे लागते. मनुष्य संसाराच्या पाठीमागे लागला की त्याला प्रथम देवाचे विस्मरण होते. त्यानंतर त्याच्यावर नाना तऱ्हेच्या आपत्ती कोसळतात. त्या समयी तो भांबावून जातो. कोणाचेही सहाय्य मिळेनासे झाले म्हणजे त्याला देव आठवतो. यावरून जीवनात जे कठीण प्रसंग ओढवतात ते सर्व परमेश्वराची आठवण करून देऊन सुखाचा मार्ग मोकळा करण्याकरिताच येतात असे समजावे. ध्रुवाला जर सावत्राईचे वाग्बाण बोचले नसते तर तो देवाजवळ कशाला धावला असता. गजेंद्र घोर संकटात सापडला नसता तर त्याला देव कसा आठवला असता. करिता दुःखाचे प्रसंग जे येतात ते प्रपंच हे साधन असून परमार्थ हा साध्य आहे याची जाणीव करून देण्यासाठीच येत असतात असे समजून मनुष्याने त्यांचे अत्यंत प्रेमाने स्वागत करावे. कितीही वाईट गोष्ट घडली तरी ती चांगल्यासाठीच आहे असे मानण्याची मनाला सवय लावून घ्यावी. अग्नीचा त्रास सहन केल्याशिवाय सोने जसे मोलास चढत नाही, त्याप्रमाणे पुण्यवंत होण्यासाठी म्हणजे परिपूर्ण सुखी होण्यासाठी अर्थात पाप घालविण्यासाठी मनुष्याकडून तपश्चर्याच घडली पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.